आळंदीच्या नव्या पुलावरून इंद्रायणी नदीत कोसळलेली तवेरा गाडी अखेर पुलाजवळच पाण्यात आढळून आली। एनडीआरएफ, अग्निशामक दल, नौदल आणि लष्कराच्या संयुक्त शोध मोहिमेत ही गाडी हाती लागली। क्रेनच्या मदतीने गाडी पाण्याबाहेर काढण्यात आली। ही तवेरा मोटार नदीत पडली तेव्हा त्यात 2 जण असल्याचे स्पष्ट झाले आहे। हे दोघेही वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। दोघांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरूच ठेवण्यात आली, मात्र अजून त्यांचा शोध लागू शकला नाही। आळंदीच्या नव्या पुलावरून प्रवाशांना घेऊन जाणारी तवेरा गाडी पुलाचे लोखंडी कठडे तोडून इंद्रायणी नदीत वाहून गेल्याची घटना मंगळवारी 23 जुलै दुपारी 3:30च्या सुमारास घडली। ही गाडी आणि गाडीतील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते। अखेर नदीपात्रातून मोटार शोधून काढण्यात यश मिळाले। इंद्रायणी नदीतून बाहेर काढलेली तवेरा गाडी MH14 BH 1721 ही पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी येथील आहे। बाळासाहेब देशमुख यांच्या मालकीची ही गाडी त्यांनी भाड्याने दिलेली असताना हा अपघात झाला। मोटार चालक संदीप जोगदंड वय 22 आणि त्याचा मेहुणा सचिन लहाने वय 25 हे दोघे अपघाताच्या वेळी मोटारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे। सचिन संजीवन लहाने आणि संदीप जोगदंड हे दोघे जण आळंदी येथून बीडला निघाले होते। संदीप जोगदंड याने त्यासाठी काळेवाडी येथून मोटार भाड्याने घेतली होती। अपघातग्रस्त गाडी पाण्याबाहेर काढली त्यावेळी या गाडीत कोणीही व्यक्ती आढळली नसल्याने लहाने आणि जोगदंड पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। त्यांचा शोध घेण्याचं काम अजूनही सुरू आहे।